महाराष्ट्रात नव्या युतीच्या चर्चांना जोर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर जाणार, तर राज ठाकरे शिंदेंसोबत आल्यास आनंदच. उदय सामंतांची सूचक प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंना आज वाल्मी कराडचा एन्काउंटर करायचा होता. कराडच्या एन्काउंटरसाठी मुंडेंनी ऑफर दिली होती. निलंबित पीएसआय रणजित कासलेंचा खळबळजनक आरोप. निलंबित झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याचे किती मनावर घ्यायचे हे ठरवायला हवं. धनंजय मुंडेंवरील आरोपांवर अजितदादांचं उत्तर. बीडमध्ये भाजप लोकसभा विस्तारकाची धारदार कोयत्याने हत्या. बाबासाहेब आगे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. आरोपी नारायण फपाळ पोलिसांच्या ताब्यात. अनैतिक संबंधांतून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. सिंधुदुर्गातील बिडवलकर हत्या प्रकरणी आरोपी सिद्धेश शिरसाट यांचा आका कोण. आरोपीचे निलेश राणे, रवींद्र फाटक आणि एकनाथ शिंदेंसोबतचे फोटो ट्विट करत वैभव नाईकांचा आरोप. 2 वर्षापूर्वी आरोपी सिद्धेश शिरसाट उवाडात होता. नाईकांनी सांगावं बॉडी कुठे. निलेश राणेचा वैभव नाईकांना प्रत्युत्तर. ससून रुग्णालयातील अहवाल आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करणार. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी रुपाली चाकणकरांचा इशारा, तर आजच अहवाल सादर करण्याचा ससून प्रशासनाचा प्रयत्न. संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर सांगली महापालिका प्रशासन अलर्ट. भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम. संभाजी भिडेंच्या डाव्या पायाचा चावा घेत कुत्र्याने केला होता हल्ला. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 45% पगार जमा. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त. कर्मचाऱ्यांचा केवळ 56% पगार करण्यात आला होता. पुण्यात हातात कोयता फिरवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. उत्तमनगर भागातील थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर. ऋषिकेश भगवान गायकवाड विरोधात गुन्हा दाखल.